त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबापो, कौरव पांडवाचं म्हणजे महाभारताचं युद्ध संपलं. दोन्हीकडचं बी अतोनात नुकसान झालं. कौरवाचे, धृतराष्ट्राचे, गांधारीचे सर्वचे सर्व मुलं मारले गेले आणि पांडवाकडचे बी अभिमन्यूसारखा पोरगा मारला गेला. अतिशय नुकसान झालं आणि साहजिकच दोन्ही पार्ट्याला दुःख झालं. आता ते दुःखाचं शांतवन करण्यासाठी देशोदेशीचे राज्य पाहुणे लोक, सोयरे धायरे येऊ लागले. गांधारीचं, धृतराष्ट्राचं शांतवन करू लागले. कुंतीचं, धर्मराजाचं शांतवन करू लागले. तर श्रीकृष्ण महाराज देखील गेले. मग शेवटी गेले, पण फार उशिरा गेले आणि श्रीकृष्ण महाराज यायलेत अशी तसदी सूचना गांधारीला, धृतराष्ट्राला देण्यात आली आणि श्रीकृष्ण महाराज गेले. गांधारी मातेच्या बाजूला बसले. गांधारी माताला बोलले नाही काहीच. गांधारी माता ओक्साबोक्शी रडू लागली, ओक्साबोक्शी. आणि मग श्रीकृष्ण महाराजांना तिला सांगितलं, रडणं बंद झाल्यानंतर, कौर रडणारे माणूस काही काळपर्यंत रडत आहे, पुन्हा गपचीप राहते. एखादा बैल जर छेतिरीला भेट असेल तर किती बी येळभर बी त्याला छेतिरी दाखवली तर तो कौर पडेल. तसा माणूस हा कौर मारणारे, कौर रडणारे. गांधारी माता शांत झाल्या आणि मग नंतर श्रीकृष्ण महाराज म्हणले, मग आत्या, त्याच्या आत्या होते त्या, आत्या जे झालं ते झालं, जाऊ द्या, होणारच होतं हे. आणि आता तुझे जे मुलं आहेत ते सगळे स्वर्गाला गेले, कारण हातो अप्राप्सी स्वर्गम जितो भोक्षिसे महिम, असं मी अगोदर सांगितलं होतं. ते सगळे स्वर्गाला गेले, काही चिंता करायचं काम नाही. पण आता असे तुला अनेक जन्मामध्ये लेकरं झाले, अनेक जन्मामध्ये मेले, कारण हे जे संसार हा दीर्घ स्वप्न आहे. हे स्वप्नात अशा गोष्टी घडतच असतात. आता त्या गोष्टीकडं लक्ष देऊ नये माणसानं. खऱ्या ज्ञानी माणसानं सुखदुःखे समय कृत्वा राहिलं पाहिजे, लाभ हा लाभ जय जय असं राहिलं पाहिजे. तर असं ऐकून घेतलं गांधारी मातेनं आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले, आत्या मी तुला एक वर देतो आता तुझ्या कल्याणासाठी, तू मागून घे, काय मागायचे तू माग. हे असं ऐकल्यानंतर गांधारी माता सतर्क झाली आणि ती म्हणली, खरंच श्रीकृष्ण मला वर देतोस? ती म्हणे, हो आत्या. मग वचन दे. दिलं वचन. आणि तिने काय मागितलं? ती म्हणे, तुझे लेकरं, माझे लेकरं जसे तू मारलेस, तुझ्या देखत मारलेस, माझ्या देखत माझे लेकरं तू मारलेस, तसे तुझे लेकरं तुझ्या देखत मरू दे. हा वर मागितला मायबाप. क्रोधात येऊन मागितला, क्रोधात. आता क्रोधात येऊन वर मागितला तर मायबाप काय फायदा झाला गांधारी मातेचा? उलट गांधारी मातेला नरक झाला, नरक गतीत प्राप्त झाली. कैकेयी मातेनं आपल्या मुलासाठी वर मागितले, मग त्याच्यातून इनपुट काय निघाला? त्याच्यातून काय फायदा झाला? तो भरत नावाचा पोरगा आयुष्यभर कुंती त्या कैकेयीला बोलला नाही,
हे न झालं का नाही नुकसान, आणि स्वतःचा पती मेले गेला, वारल्या गेला, त्याला मरण आलं, याच्यामध्ये नुकसान झालं, फायदा तर झालाच नाही. मग तसा गाधारे मातीचा फायदा तर नाहीच, पण नुकसान झालं आणि शेवटी नरकाला जावं लागलं. कारण काय? कारण क्रोध आला त्या बाईला. तर क्रोध, देवाने श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय, अर्जुना त्रिविधम नरक्षेतम द्वारम नाशेन महात्मन. आत्म्यालाचे नाश करणारे 3 द्वार आहेत. त्रिविधम नरक्षेतम द्वारम नाशेन महात्मना काम क्रोध तथा लोभस तस्मा देतम त्रयम त्यजेत. ह्या 3 द्वारापासून आपण मुक्त राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. काम क्रोध लोभ हे 3 नरकद्वार आहेत. तर त्या नरकद्वारापासून आपण सावध राहिले म्हणतो. येथे मुक्त कोणते? तमोद्वारे त्रिभिर्निर आचार त्यात मन श्रेष्ठ तत्व येते परामगती. जो ह्या 3 द्वारापासून सावध राहील, त्याच्या आहारी जाणार नाही, त्या माणसालाच परमगती होत असते, नाही तर होत नाही. मायबाबो, ह्या कुंती मातेनं, हे गांधारी मातेनं त्या 3 द्वारापासून सावध राहिल्या असत्या. रावण काम नावाचा जो द्वार आहे, त्या कामद्वारापासून सावध राहिला असता तर नरक गती प्राप्त नसती झाली. गांधारी मातेला क्रोधापासून जर सावध राहिले असत्या तर त्याला नरक गती प्राप्त झाली नसती. म्हणून मायबापो, आपण ह्या काम क्रोध लोभ ह्या 3 द्वारापासून सावध राहिलं पाहिजे, नाही तर आपल्याला नरक गती ठरलेली आहे. मायबापो, हा गीतेचा संदेश आहे आपल्याला की 3 द्वारापासून सावध राहा. तर त्या 3 द्वारापासून मायबापो सावध राहा, काम क्रोध लोभापासून, आणि त्याच्या आधी जाऊ नका, आणि आपलं भल्या करून घ्या अशी विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो की हा जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे, जर ह्या ग्रुपमध्ये तुम्ही नवीन असाल तर ह्या ग्रुपला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.